हाय फ्रेंड्स, आय एम संगीता. वेलकम टू अवर चॅनल सुभाष फूड्स. आज आपण कल्याणमधील कोण गावात आलेलो आहोत आणि कोण गावातलं मंगळवारचं जे सुकी मच्छीचं जे मार्केट आहे ते आपण आज एक्सप्लोर करणार आहोत. चला तर मग. चिंबोऱ्या कशा आहेत त्या? किती आहेत त्या? तुम्ही बघत असाल गावठी टाईपच्या ज्या चिंबोऱ्या असतात त्या 400 रुपयाला 6 आहेत. इथे सुकी मच्छी बरोबर तुम्हाला ओली मच्छी सुद्धा मिळते. गावठी चिंबोऱ्या तुम्हाला दिसल्यात आता नदीच्या, तर तुम्हाला दाखवल्या असेल. 400 रुपयाला 6 आहेत. हे माप हे माप कसं आहे? हे 50 रुपये माप आहे आणि हा 400 रुपये तुम्हाला किलोवर हवा असेल तर किलोवर पण 400 रुपये किलो आहे. अच्छा, 400 बोलतात. 400 बोलता पण 300 350 ने देता ना? देतात. किती? 300 350. अच्छा, तुम्ही बार्गेनिंग करायचं आहे इकडे आणि त्या 400 म्हणतात किलो, पण 300 350 असे ह्या रेट प्रमाणे तुम्हाला इथे मिळू शकतं. कसले तुकडे आहे तो? अच्छा, सुरमईचे. हे कसे आहेत? 800 रुपये किलो. ह्या सुरमईच्या तुकड्या तुम्ही बघत असा 800 रुपये किलो आहेत. एकदम बर्फी सारख्या तुकड्या. आणि हे कसले हो? हे खारं कसलं आहे? ऑस्ट्रेलियन मासा. हे पण 800. अच्छा, हे 800 रुपये हे पण किलो आहे. आणि हे कसले? हे मोठ्या मोठ्या तुकड्या कसल्या आहेत तो? वाम. कुठची? पांढरी काळी वाम आहे काय? आणि हे कशी का? हे कसं आहे? हे ही काळी वाम आहे. तुम्ही बघत याची पाट काळी आहे. ही वाम पण खूप लोक आवडीने खातात. ही 700 रुपये किलो आहे. भाऊ, हे पापलेट कसे हो? 1200 रुपये किलो. हे बघा, हे किती मोठं पापलेट आहे. माझ्या हातापेक्षा पण मोठं आहे. हे 1200 रुपये किलो त्यांच्याकडे वजनावर मिळतं. ताई, कसा हा जवळ? 400 रुपये किलो. हा कसला आहे? खाडीचा आहे का? खाडीचा. तुम्ही बघत असाल एकदम हा बारीक आहे, खाडीचा आहे. 400 रुपये किलो आहे. हा, कोलिम म्हणतात त्याला. 400 रुपये किलो आहे. कोलिम जवला आहे तो. हो. तुम्ही बघत असाल या मावशी यांनी जवळा आणला. तुम्ही काय काय आणलंय? फक्त खाडीचा जवला. खाडीचा जवळा आहे. आणि कुठून आला तुम्ही? आम्ही तुर्ब्यावरून आलो, वाशी तुर्ब्यावरून. राहायला माऊलला माल भरतो ट्रॉम्ब्याला. वाशी म्हणजे ट्रॉम्बे. वाशी ट्रॉम्बे. हा खाडीचा आहे, ट्रॉम्ब्याचा. अच्छा, ट्रॉम्बेच्या खाडीचा हा सुका जवळा आहे. त्या मावशी आहेत ह्या मंगळवारच्या ह्या कोणगावच्या मार्केटमध्ये विकायला आलेल्या आहेत. सर्व बाजाराला असतो. हो ना? सर्व बाजार. अच्छा. ताई, कसे काय बोंबील? काय का? 700 रुपये काय किलो? किलो आहेत. हे तुम्ही बघत असाल बोंबील चांगले आहेत. 700 रुपये किलो. मार्केटमध्ये गेले 1000 रुपये किलो आहे मार्केटला आमच्या. हो ना? कल्याणला. तुम्ही कुठून आल्या ताई? आम्ही कोणचीच आहे. अच्छा, कोणच्याच आहेत. इथून खूप लोक आहेत ना मच्छी खरेदी करतात आणि त्यांच्या लोकल लेवलवरती त्यांच्या मार्केटमध्ये रिटेलला विकत असतात. इथून होलसेलमधून घेऊन जातात आणि आपल्या आपल्या एरियामध्ये विकत असतात. तुम्ही बघत असाल भरपूर लोकांनी इथून मच्छी खरेदी करत असतात. भरपूर लोक खरेदी करतात. बोंबील, जवळा, परत करंदी, परत भरपूर टाईपचे छोटी छोटी पापलेटं, मोठी मोठी पापलेटं आहेत. तांडी सुकट आहे. परत वाकट्या म्हणतात ते आहेत. मांदेल आहेत. अनेक प्रकारचे मच्छी इथे आहे उपलब्ध. तुम्ही सुद्धा ह्या मंगळवारच्या कोणगावच्या मार्केटला या आणि तुम्ही मच्छी खरेदी करू शकता. तुम्ही तुमचा व्यवसाय करू शकता. सकाळी हे मार्केट 7 वाजता सुरू होतं आणि 5 वाजता संपतं. हे टायमिंग आहे. परत इथे तुम्हाला कोणगावला जर यायचं असेल तर तुम्हाला कल्याण स्टेशनपासून शेअर ऑटो आहे, ती तुम्हाला या मार्केटपर्यंत घेऊन येऊ शकतात. तुम्ही इथे पोहोचू शकता.
तुम्ही बघत असाल ही करंदी जरी छोटी असली ना तरी पण एकदम लाल चुटूक एकदम फ्रेश आहे, या सीझनची आहे. 350 रुपये म्हणतात, पण 300 रुपये किलोनी हे भाव द्यायला तयार आहेत. आणि हा जवळा कसा आहे? 350, तो पण 1 किलो 300 मध्ये तुम्हाला. हा 300 350 म्हणतात, पण 300 ने हा जवळा ते द्यायला तयार. एकदम पांढरा स्वच्छ असा जवळा आहे, तुम्ही बघू शकता. हे वाम आहे का? ही कशी वाम? काय त्याच्यामध्ये काय हे वाम? 500 ला 1 किलो आहे. ही 1 किलो आहे हा पीस. हे 500 रुपये म्हणतात. पापलेट पण आहे आपल्याकडे. आणि हे कशी पापलेट? पापलेट 1000 रुपये किलो. 1000 रुपये किलो. एक नंबर क्वालिटी. किती येतात ते किलो मध्ये? किलो मध्ये 2 बसतील. मोठे पापलेट आहेत. अच्छा, हे 500 रुपयाचे एक. बोला. अच्छा. आणि या तुकड्या कसल्या आहे तो? गोलीची मोठी. अच्छा. सुरमई आहे. अच्छा, ह्या कसे? हे कसे? ते 150 ला पावशेर आहे. अच्छा, हे 150 किलो आहे. अच्छा, हे 500 ला 1 किलो हे घोळीचे आणि हे सुरमईचे 500 रुपये किलो म्हणतात. आणि सोडे कसे हो? सोडे 400 ला पावशेर आमच्याकडे. 1 किलो घेतले तर 1400 चे येते. अच्छा, 1400 आहेत हे. 1 किलो 1400 रुपये हे भाऊ म्हणतात. वाकटे कशी आहे? वाकटे 500 ला 1 किलो. 500 ला 1 किलो. यांच्याकडे ही सुकी मच्छी याचे बारीक तुकडे करून पण देतात ते, कारण यांच्याकडे असे मोठे मोठे तुकडे आहेत ना, मग ते तुम्हाला लहान तुकडे आहेत ना ते पण तुम्हाला करून देतात, तुम्हाला हवे तसे. हो, बर्फी सारखे एकदम तुकडे आहेत. कशी होईल करंदी? 250 रुपये किलो. हे तुम्ही बघत असाल प्रत्येक स्टॉलवरती तुम्हाला वेगळे वेगळे रेट तुम्हाला दिसतील. तुम्ही तुमचं बार्गेनिंग स्किल वापरा आणि तुम्ही इथून मासे खरेदी करू शकता. आता ह्या भाऊंकडे बघा 250 रुपये किलो आहे, तिथे 300 आहे, कुठे 350. तर तुम्हाला जो योग्य भाव वाटेल ते तुम्ही बार्गेनिंग करा आणि तुम्ही मासे इथून खरेदी करा. तुम्ही बघत असाल जवळजवळ 100 ते 150 इथे विक्रेते मासे इथे सुकी मच्छी विकत असतात आणि भरपूर मोठा होलसेल बाजार इथे आहे. तुम्हाला दिसत असेल उन्हामध्ये असल्यामुळे त्या कोळणी ज्या आहेत त्या छत्रीखाली बसलेल्या आहेत. सकाळी जवळजवळ 6 वाजता ह्या इथे येतात, त्या 4:30-5 पर्यंत असतात. आणि मंगळवार हा त्यांचा इथल्या कोणगावचा हा बाजार आहे, त्यामुळे तुम्ही मंगळवारीच इथे यायचं. तुम्हाला भरपूर मच्छी मनसोक्त खरेदी करता येईल. 50चं 3 वाटे. आणि हे कसं आहे? मापटा कसं आहे? 160. अच्छा, हे केवढ्याचा? 200. अच्छा, 200 रुपये वाटा. तुम्ही बघत असाल इथे पाण्यातले बोंबील आहेत. हे बघा, आता हे बोंबील यायला लागलेले आहेत. हे बघा, तुम्हाला दाखवते, याचं माप दाखवते बघा. 1 आणि हे 2 विकाचा हा एक बोंबील आहे. एवढा मोठा बोंबील. हे कसे हो भाऊ? 700 रुपये किलो. हे 700 रुपये किलो आहेत. हे जाड्यातले आहेत चांगले, म्हणजे हे खायला बरे आहेत, जरा मासाळ असतात ना. आणि हे कसे हो? 750. हे 750. 700, 750 आणि हे 500. आणि ते ताईच्या समोर आहेत ते परत 750. कुठून आल्या तुम्ही? अर्नाळा का? ज्यांना मांदेळी आवडतात ते इथे बघा. तुम्ही किती रासच्या रास तुम्हाला दिसत असेल. मांदेळी भरपूर राशीच्या राशी इथे सुकी मच्छी विकायला येतात. इथे जास्त करून विरार, अर्नाळा, वसई इथून जास्त करून हे जे कोळी बांधव आहेत ते इथे मासे विकायला येतात, म्हणजे सुकी मच्छी विकायला येतात. आणि तिकडची फ्रेश मासे आपल्याला इथे या कोण गावात म्हणजेच कल्याणच्या कोण गावात आपल्याला इथे मिळू शकतात. 700. कुठचे ते? अर्नाळा आहे. अर्नाळावरून या ताई आलेल्या आहेत. अर्नाळावरून हा प्रकार आवडतो त्यांच्यासाठी. वाकट्या पण इथे कशी ही? 300. एकदम बारीक आहे तुला? नाही काय मोठी बारीक असतात. हे 300 ला किती येते? 3, 7 किलो. अच्छा, 1 किलो. मग हे कसं आहे? हे कसं आहे? असं नाही किलो. किलो 300 रुपये किलो आहे त्यांच्याकडे. कुठून आले ताई तुम्ही? आगाशीवरून आले. अच्छा, म्हणजे विरारचं ना? विरार आगाशी ना? अच्छा अच्छा.
पाचशे. मासली न वाढत, हो छोटी छोटी मासली अशी करती बारीक बारीक यायला. हो यावेळेस एवढी नाहीये हो. आणि त्याचं 50,000 डिझेल लागते ताई, हा. तर 50,000 मध्ये त्यांना 20,000ची मच्छी न मिळेल. तर तुम्ही कुठून आले भाऊ? अर्नाळा अर्नाळ्यावरून आले का तुम्ही? पण अर्नाळ्याला पण भरपूर मासे येतो. मस्त मासली भरपूर असते, पण आता थंडीमुळे मासली कमी झाली. अच्छा, थंडीमुळे ना. आता त्यांना 50,000 डिझेल लागणार ताई, हा. मग 20,000ची मच्छी. आणि खलाशी असतात 15-20 जण, हा हा. त्यांना पगार असतो 4-4 महिन्याचे 1-1, 1.5 लाख पगार असतो त्यांना. अरे बापरे, मग त्यांना कसं काय देणार? परवडलं तर पाहिजे आपल्याला, त्याच्यामुळेच ना, नाही का? म्हणून ते मासली मागवत चालले. हो बरोबर आहे. आता 1-1.5 महिना असंच राहणार, अच्छा, मग ते होळी नंतर स्वस्त होणार. हो ना. पाणी खरंदे ही 350 देणार. अच्छा, 350 रुपये बोलतात, 300 नाही देणार. 1 किलो 300. आणि ते काय दांडी आहे ना? ही 400 350 देणार. अच्छा, दांडी सुकट आहे ती 350 नाही देणार. 350 रुपये किलो. म्हणजे इथे बरं आहे, किलोनी बाजार मिळतो. त्यामुळे काय तुम्ही एक 3-4 किलो जर घेतला तर तुम्हाला एक 5-6 महिने अगदी आरामात तुमचे जाऊ शकतात. कशी भाऊ करंदी ही? 300. 300 रुपये. मस्त आहे, एकदम पांढरी शुभ्र आहे. एकदम चांगली. कुठनं आली आहे ही? अर्नाळा. जास्त अर्नाळ्यावरनच येतात सगळ्या जणी ना, विरार करणे या सगळ्या. हा. तुम्ही बघत असाल एकदम ताजी ताजी यांच्याकडे करंदी आहे. 300 रुपये किलोने ते देतात. माझं कुठे भरतं? लोक किलो किलो 2-2, 3-3 किलो घेऊन जातात. 300. 250 देणार. 250. आणि हे बोंबील कसे? 500 किलो. बोंबले आहेत त्या. आणि हे कुठं कसा? 200 रुपये जवळा. जवळा कसा? 200. आणि ताई कुठून आली तू? आम्ही अर्नाळा. अर्नाळ्यावरून ताई आलेली आहे एवढी लांब. आता पडग्याला पण जाता ना? 500 रुपये किलो. आणि जवळा 250. आणि दांडी 350. आपण या सुकी मच्छी म्हणजे कोणगावच्या या फिश मार्केटमध्ये, सुक्या मच्छीच्या मार्केटमध्ये जेव्हा येतो तेव्हा इथे तुम्हाला या ताई ज्या आहेत त्या इथे मासे, मटण, परत आगरी टाईपच्या ज्या उकडीच्या भाकऱ्या, वरण, भात, भाजी, थंड पाण्याची बॉटल, कोल्ड्रिंक ह्या विकत असतात. आणि आता तुम्ही बघत असाल की ह्या फिश फ्राय करतायत आणि ह्या छान छानपैकी फ्रेश असं यांच्याकडे हे जेवण असतं, एकदम गरम गरम ताजं ताजं त्या विकत असतात. आणि इथे येणाऱ्या ज्या कोळणी ज्या असतात त्या खूप लवकर येतात, 4 वाजता 5 वाजता त्या घर सोडतात. त्यामुळे त्यांना जेवणासाठी इथे त्यांना हा आधार मिळतो. आणि तसंच इथे येणारे जे गिराईक आहेत, कस्टमर्स आहेत, ते लांबून लांबून इथे ज्या विक्रेते येतात त्यांच्याकडून ते खरेदी करत असतात आणि त्यांच्या लोकल मार्केटमध्ये ते विकत असतात. त्यामुळे त्यांना सुद्धा खाण्यासाठी हा आधार होतो. म्हणजे मासे विकणाऱ्यांना आणि मासे विकत घेणाऱ्यांना दोघांना सुद्धा इथे खाण्यापिण्याची एकदम ताजी ताजी सोय होते. तुम्ही बघत असाल ह्या ताईंनी मस्तपैकी फिश फ्राय करायला घेतलं आणि ते पण चुलीवर. आणि तुम्ही बघत असाल त्यांनी केवढा तरी मॅरिनेशन करून इथे ही फिश आता तयार केलेली आहे. तर कसं ताट देता ताई तुम्ही? माशांचं ताट कसं? 70 रुपये. 70 रुपये ताट देतात. त्याच्यामध्ये काय काय देता तुम्ही? भाकरी, मच्छी, रस्सा. तुम्ही बघितलं, भाकरी, मच्छी, रस्सा पण देतात फिशचा, परत भात, असं हे 70 रुपीजमध्ये ह्या ताई देत असतात. तुम्ही कधी जर ह्या मार्केटला आलात तर तुम्हाला नक्की यांनी एक छोटासा स्टॉल लावलेला, त्यांच्या सासूबाई आणि ह्या दोघी जणी ह्या करत असतात. तर ह्या ज्या मावशी आहेत त्या कांदा कापायचं
काम करत आहेत, तुम्ही बघत असाल. तर ताई हे काय कसली सुरुवात आहे केली? हे कांदा जेवणावर लिंबू आणि कांदा हा, हा, द्यायला लागते ना त्यांना. त्या म्हणतात की ताटाला लावायला कांदा आणि लिंबू लागतो, म्हणून ते आता कांदा कापतात. आणि भाकऱ्या तुम्हाला मी दाखवते. हे बघा, या उकडीच्या भाकऱ्या त्यांनी तयार करून ठेवलेल्या आहेत, चांगल्या मोठ्या आहेत. हे बघा, भरपूर आहेत उकडीच्या भाकऱ्या त्यांनी करून ठेवलेल्या आहेत. परत आता हे कांदे पोहे पण त्यांच्याकडे असतं सकाळी नाश्त्याला, पण आता संपलेलं आहे. हे बघा, हा एवढा भात त्यांनी केलेला छानपैकी, मस्त बारीक तांदळाचा भात आहे. आणि मटण पण त्यांनी बनवलेलं, बोकडाचं मटण पण यांच्याकडे. हा, बोकडाचं मटण पण यांच्याकडे असतं. आणि माशांचं कालवण. आता यांच्याकडे इथे काय काय ते बघूया आपण. हे काय हो? सुकी मच्छी. अच्छा, हे सुकी मच्छी केलेली आहे बटाटा घालून छानपैकी. आणि ही अंड्याची भुर्जी पण त्यांनी तयार करून ठेवलेली आहे. कारण काय, आता 12 वाजायला आले का मग लोक येत असतात ना यांच्याकडे, त्यामुळे त्यांनी सगळं प्रिपरेशन करून ठेवलेलं आहे. तुम्ही पण कधी ह्या मार्केटला आलात तर तुम्हाला नक्की यांचा हा स्टॉल दिसेल आणि नक्की या ताईंकडून तुम्ही हे सगळे पदार्थ विकत घेऊ शकता. तुम्ही बघत असाल मस्तपैकी कुरकुरीत त्यांनी अगदी फिश फ्राय केलेलं आहे. आणि 70 रुपये ताट प्रमाणे ते देतात. आणि मटणाचं ताट कसं आहे मावशी? 150 रुपये मटणाचं ताट आहे. आजचा हा कल्याण कोणगाव सुकी मच्छी मार्केट हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटद्वारे कळवायचे. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओजना लाईक, शेअर, कमेंट आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करा. थँक्यू.